परीक्षा या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल सरकार टाकतं आहे. अशा वेळेला तुमची भेट खूप महत्त्वाची मानली जाते. काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, अभिवादन या ठिकाणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही भूमी पावन भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, प्रेरणे आणि शौर्याची भूमी आहे. आणि या कसबात आणि या ठिकाणच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही कल्पना, अपेक्षा आणि इच्छा वर्षानुवर्षे इथल्या नागरिकांचे. मला सांगायला आनंद होतो की आमचे आमदार प्रमोद जठार यांनी बैठक माझ्या ठिकाणी विभागात लावली. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचे कॅबिनेट मंत्री उदय सामंतजी यांनी विधान परिषदेमध्येच मला वाटतं उत्तर देताना याबद्दलची घोषणा सुद्धा केली. आणि म्हणून या सगळ्या कार्याची सुरुवात आणि त्याचा निधी, या सगळ्या व्यवस्था आता आपण पूर्ण करतो आहोत. त्याची पाहणी करणं, त्याचा आढावा घेणं, त्याचा आराखडा बघणं यासाठी मी या भूमीमध्ये आलेलो आहे. कोकणातली जी लोककला आहेत, जाखडी आणि या सगळ्या सामंत साहेब आणि तुमच्या बघायला पुढाकार घेतलेला होता, याच्या माध्यमातून सुद्धा वाढ झालेली आहे. आज सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे. आज मला उदय सामंत साहेबांनी निमंत्रण दिलं. एक स्वागत आणि सत्काराचा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाने आमच्या विभागाने हा निर्णय घेतला. ज्या 5 लोककला ज्यांना भांडवली आणि प्रयोगात्मक अशी 2 अनुदानं 2008 पासून देण्याचा शासन निर्णय होता. आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा दशावतार असेल, अन्य कला लोककलाही आहेत. यांसाठी प्रयोगात्मक अनुदान 2,22,00,000 रुपये शासन निर्णयाप्रमाणे होत्या. काळानुरूप लोककला जतन संवर्धनासाठी आणि कलाकारांसाठी आवश्यक असल्यामुळे याची जी खर्चाची मर्यादा होती 2,22,00,000 ती आता 4,44,00,000 दुप्पट केली. आणि मग दशावतार करणारे आपले पथक असतील, त्या पथकाचे चालक मालक आणि कलाकार या दोघांनाही विभागून त्यांच्या थेट खात्यावर अधिकचं अनुदान प्रयोगात्मक आता देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. बरोबरीने आपल्याकडे अन्य लोककलाही सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये नमन हा आपला खेळ जो आहे आणि जाखडी याचा सुद्धा नव्याने समावेश करून त्यांना सुद्धा प्रतिप्रयोग अशी एकंदरीत 10,00,000 रुपये अनुदानाची प्रयोगात्मक अनुदानाची घोषणा आपण केली. आणि ह्या आपल्या कोकणातील असलेल्या लोककला याचे जतन संवर्धनासाठी प्रयोगात्मक अनुदान आज आपण जाखडी आणि नमन याची घोषित केली. त्यानिमित्तचा कार्यक्रम आहे. बरोबरीने जाखडी असेल, नमन असेल, शक्तितुरा असेल, अन्य आपले जे कोकणातले असलेल्या लोककलांचे महोत्सव शासन आता अगोदर करतच होती, आता दुप्पटीने करेल. म्हणजे ते आपल्या कलाकारांना सुद्धा व्यासपीठ मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्यांचा फायदा आणि उपयोग होईल असा निर्णय आपण घेतलेला आहे.